प्रेमामुळे आणि ज्यांच्या आशीर्वादाने आपण एक क्लास घेतो आहे, उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा येत आहे, तर आज आपल्या दादा वर्गाला आदरणीय पवन भाऊ यांनी भेट दिलेली आहे. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. काय आवाज आहे का? तारीख किती आहे रे? 22 मे 2026, बरोबर आहे का? आणि आज आपलं प्रकरण जे आहे ते 6 आहे. प्रकरण नाव आहे डिव्हिजन पार्ट 1. डिव्हिजन आपण मागच्या वर्षी शिकलो आणि यावर्षी शिकणार आहे. किती अंकापर्यंत डिव्हिजन आता यावर्षी आपण आहे, आपल्याला तसा विचार केला तर मागच्या वर्षी भरपूर डिव्हिजन आपण झालेलं आहे. तरी लक्ष द्या, म्हणा कॅरी आउट द डिव्हिजन्स, राईट डाऊन द डिव्हिजन, डिवाइडेड, कंटेन अँड रिमाइंडर. आता या ठिकाणी 75 ला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं आहे, बरोबर आहे. आता लक्षात घ्यायचं, तुम्हाला 5 चा टेबल आधी येणं आवश्यक आहे. आपले टेबल 30 पर्यंत पाठ झाले, कोणाचे 20 पर्यंत झाले असतील. मग या ठिकाणी आता 5 चा टेबल मी मुद्दामून लिहून ठेवलेला आहे 50 पर्यंत. मग आता बघा 5 ने आपल्याला 75 ला डिवाइड करायचं म्हणजे भागायचं आहे. मग आता पहिले 5 ने आपल्याला 7 ला भागायचं आहे. बघा 5 1 चा 5, 5 2 चा 10, म्हणजे हा 10 थोडा मोठा होईल म्हणून आपण काय घेतलं, इथं 1 घेतला. म्हणजे 5 1 चा 5, 7 मधून 5 गेले, किती राहिले रे? 2. वरून किती घेतला आपण मग? 5. आता किती झाली संख्या दोन्ही मिळून? 25 ला 5 ने भागायचं आहे. म्हणजे 25 च्या पाड्यामध्ये 25 ला 5 ने भागायचं, म्हणजे 5 च्या पाड्यात 25 आला तर डायरेक्ट भाग जाईल, नाही तर 25 पेक्षा लहान घ्यावं लागेल. 5 चा पाडा आहे. 5 च्या पाड्यामध्ये आपल्याला 25 म्हणजे किती नंबर आले? 5 नंबरला आले 25. 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे याचं सबट्रॅक्शन केलं आपण. आता इथं काय काय आलं? इथं आपलं गणित संपलेलं आहे. आता या ठिकाणी बघा डिव्हिजन म्हणजे हाय 5. काय आहे? 5. आपण याला म्हणतो मराठीमध्ये भाजक. म्हणजे ज्याला आपण भागतो तो असतो भाजक. त्यानंतर ज्याला आपण भागतो त्याला म्हणतो आपण भाज्य. काय म्हणतो? भाज्य आहे ना. डिव्हिडंड म्हणजे आज 75. आता हे कॉन्टिएंट. आता हे आलं तुमचं उत्तर. हे वर जे येते ते काय आहे? उत्तर. याला म्हणतो आपण भागाकार. काय म्हणतो? भागाकार. आणि शेवटी जे येते याला म्हणतो आपण बाकी. काय म्हणतो? बाकी म्हणतो. आणि या ठिकाणी याला म्हणतो रिमाइंडर. म्हणजे आता बघा लक्षात घ्या, हे गणित केल्यानंतर तुम्हाला हे सर्व लिहिता आलं पाहिजे. गणित करून तुम्हाला प्रत्येक गणिताचं असं लिहायचं आहे. आणि लक्षात, आता मी तुम्हाला काय गणित देणार आहे, तुम्हाला ते असं गणित करून त्याच्या पुढे हे असं प्रत्येकाचं देऊन दाखवायचं आहे. आणि लक्षात 75 ला 5 ने भागला आपण, भागलं ना. मग आता आपल्याला कशाला भागायचं आहे? इथं 33 ला 5 ने, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं 5 पेक्षा 3 लहान आहे. लहान आहे की नाही आता? म्हणून आपण 5 ने पहिले 0 चा भाग केलेला आहे. इथं 3 उरलेले आहेत, वरून 3 खाली घेतलेला आहे. 33 झाले. 5 6 चा 30, खाली उरले 3. म्हणजे या ठिकाणी या गणितात आणि या गणितात काय फरक आहे पाहून घ्या. पहिलं गणित जे सोडवलं आपण ते होतं 75 भागिले 5, बरोबर आहे का? याच्यापेक्षा मोठा म्हणून पहिले आपण याला भाग दिला आणि नंतर मग पुढे सोडवलं. इथं मात्र पहिलाच अंक हा याच्यापेक्षा लहान आहे म्हणून पहिले 0 चा भाग द्यायला विसरायचं नाही. आता पुढचं गणित आहे, अशा संख्या तुम्ही हे करायची आहे. 2 न 4 ला कितीचा भाग जाईल? बोला पटकन बोला तुम्ही आता. 2 1 चा 2, 2 चा 4, म्हणजे कितीचा भाग जाईल? 2 चा 4. किती खाली किती उरले? 0. वरून किती घेतले रे? 3. 2 न 3 चा कितीचा भाग जाईल? पटकन सांगा, सगळेजण बोला. 2 1 चा 2, बरोबर आहे. 2 1 चा 2, कारण 2 2 चा 4 मोठा होते. खाली किती उरले रे? 1. वरून घेतले 5. आता किती झाले रे? 2 च्या पाड्यात 15 येतात का? कितीचा भाग जाईल? 2 7 चा 14, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? चुकलं? चला, याच्यातून हा गेला 0, वरून घेतला शेवटचा 0, किती आले? 10. 2 च्या आता आपल्याला कितीचा भाग जाईल शेवटी? 2 5 चा 10, किती उरले खाली? 0. किती अंक वाढले पुरं, तर काही घाबरायचं का? आता तुमच्याच मनात पुढे असे अंक घ्यायचे, तुम्ही इथं भागायचं आहे. 8 न भागा, 9 न भागा, 3 न भागा, 4 न भागा. आपले बऱ्याच मुलांचे 30 लोक पाढे आहेत, कोणाचे 27 पर्यंत आहेत, कोणाचे 20 पर्यंत आहेत. सगळ्यांचे आता 30 पर्यंत पाढे झाले पाहिजे. पुढे चालू 2 अंकीने भागणार आहोत आपण, 12 न भागणार आहोत, 15 न भागणार आहोत. हे एका प्रकारचं गणित आपण पाहिलं. हे गणित आपण पाहिलं पहिलं लहान असलं की, हे मोठं गणित पाहिलं. आता एक लक्षात घ्या, हे गणित तुम्ही 50
पाचनं तुम्हाला भागायचं आहे. आता पाचच्या पाड्यात 5 येतातच, बरोबर आहे का? 5 एक 5, 5तून 5 गेले 0, वरून घेतला हा 0, हा 0 घेतला म्हणजे गणित संपलं नाही. या 5नं पुन्हा या वरून 0 घेतल्यानंतर पुन्हा एक 0चा भाग जात असतो. आलं लक्षात? म्हणजे याचं उत्तर येते 10. हे असं गणित तुझ्या लक्षात आलं का आता? हे 0, हा इथं जर असं असतं 5तून 5 गेले 0 तर मग भाग जात नाही, पण वरून घेतला खाली आणि 0 झाला तर त्या 0ला शेवटी भाग द्यावा लागेल तुम्हाला 0चा. म्हणजे असे गणित तुम्हाला पान नंबर 38 वर आहे बघा. 50 भागिले 5 आहे ना, 90 भागिले 9, 60 भागिले 3, हे 4 गणित तसेच आहेत सगळे असे. हे असे तुम्हाला करायचे आहे. आलं लक्षात?